नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडानी ग्रुपची दिग्गज कंपनी अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. तसेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी टायमिंग बघूया की अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर कोणत्या टाइमला आले आहे. तर मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर 30 ऑक्टोबर 2025 म्हणजे आज जवळपास 1:15 वाजता आले आहे. म्हणजे मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर आज ड्युरिंग द मार्केट आले आहे. म्हणून मित्रांनो, या कंपनीचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला आजच पाहायला मिळाला आहे. तर चला जाणून घेऊया कसे आले आहे कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर. मित्रांनो, आता आपण अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, पूर्णचा पूर्ण डेटा कोटीमध्ये दिलेला आहे, फक्त EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअरला सोडून. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 13,338 कोटी रुपयांनी 13,456 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपनीचा रेव्हेन्यू कमी झाला आहे 14,109 कोटी रुपयांनी 13,456 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 14,062 कोटी रुपयांनी 14,307 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे 14,573 कोटी रुपयांनी 14,307 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 9,928 कोटी रुपयांनी 10,341 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मार्जिनली कमी झाले आहे 10,369 कोटी रुपयांनी 10,341 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 4,134 कोटी रुपयांनी 3,966 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स कमी झाला आहे 4,204 कोटी रुपयांनी 3,966 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 3,297 कोटी रुपयांनी 2,906 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 3,305 कोटी रुपयांनी 2,906 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला, जो फक्त रुपीजमध्ये असतो, तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 1.66 रुपीजने 1.53 रुपीज आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 1.72 रुपीजने 1.53 रुपीज. चला मित्रांनो, आता आपण अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा अवेलेबल डेटानुसार शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.96%, FISची होल्डिंग आहे 11.53%, DISची होल्डिंग आहे 2.70% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.82%. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे कन्सॉलिडेटेड पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा बघितला तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 38,773 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 50,351 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर
2025 मध्ये होती 56,203 कोटी रुपये आणि कंपनीचा नेट प्रॉफिट कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 10,727 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 20,829 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 12,750 कोटी रुपये. मित्रांनो, जर आपण अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 1,631 कोटी रुपयांनी 12,500 कोटी रुपये, जवळपास 32,000 कोटी रुपयांनी आता वाढून कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस आहे जवळपास 50,000 कोटी रुपये. कंपनीची लॉंग टर्म बोरोइंग आहे, पहिले होती 33,533 कोटी रुपये, नंतर 26,410 कोटी रुपये आणि करंटली आहे 27,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. आणि आपण कंपनीची शॉर्ट टर्म बोरोइंग बघितली तर ते पहिले होती जवळपास 8,500 कोटी रुपये, नंतर जवळपास 8,000 कोटी रुपये आणि करंटली आहे 10,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विवलेंट्स बघितला तर तो पहिले होता 1,873 कोटी रुपये, नंतर 7,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि करंटली आहे 6,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि आपण जर अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ते पहिले होती 3,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची, नंतर 10,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा, नंतर जवळपास 19,000 कोटी रुपये आणि करंटली आहे अडानी पॉवर लिमिटेडचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज 41,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. आणि मित्रांनो, इथे आपण बघू शकतो अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत आहे. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज जेव्हा वाढत असते हा त्या कंपनीसाठी एक नेगेटिव्ह पॉईंट मानला जातो. तसेच मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.96% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज वाढून झाली आहे 1.81%. आणि मित्रांनो, मागल्या क्वार्टरच्या डेटानुसार म्हणजे जून 2025च्या डेटानुसार अडानी पॉवर लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती 74.96% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज होती 0%. म्हणजे मित्रांनो, लेटेस्ट क्वार्टरच्या डेटानुसार अडानी पॉवर लिमिटेडमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज इन्क्रीज झाली आहे. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज जेवढी कमी असते तेवढा त्या कंपनीसाठी पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले आणि नंतर आपण अडानी पॉवर लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.